नमस्कार मंडळी, अनिताज फास्ट रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज ना रेसिपीमध्ये आहे आंब्याचे लोणचे। तर बघा, हे या कैऱ्या आणलेल्या आहेत। आता मार्केटमध्ये ना बऱ्याचपैकी छान कैऱ्या आलेल्या आहेत। तर हे आता तुकडे करूनच आणलेले आहेत मी कैऱ्या, आणि ह्याला ना 4-5 तास याच्यामध्ये मीठ घालून आणि हळद थोडीशी घालून याचं पाणी काढून घेतलेलं आहे। म्हणजे मिठाचं पाणी काढून घेतलेलं आणि या फोडी ज्या आहे ना या सुकवून घेतलेल्या आहेत। आता त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघा, तर लाल तिखट आहे, मोहरीची डाळ आहे, साखर, मीठ, ही लवंग आहे, यात 2-3 लवंग आहेत, हळकंड आहेत आणि मिरे आहेत, सौंफ आहे आणि दाणा मेथी आहे। तर आता काय करायचं आहे की ही मेथी ना ही जी मोहरीची डाळ आहे ही थोडं तेल घालून भाजून घ्यायची आहे छान। तसेच मिरे, लवंगा आणि हे हळकंड आहे ना ही पण भाजून घ्यायचं आहे, आणि ही दाणा मेथी पण भाजून घेते आहे। तर ही सगळी ना साहित्य बघा भाजून घेतलेली आहे मी। तर ही मेथी, सौंफ, हळकंड, लवंगा आणि मिरे, आणि ही मोहरीची डाळ आहे। तर ही मोहरीची डाळ ना 1 पाव आहे 2 किलो आंब्यासाठी। 2 किलो या कैऱ्याच्या फोडी आहेत। तर याच्यासाठी ही 1 पाव मोहरीची डाळ, आणि बाकी जी साहित्य आहे ना तुम्ही चवीप्रमाणे घाला, आणि हे थोडं थोडं आहे। तर आता याची पावडर करून घ्यायची आहे, आणि हे भाजताना ना रंग बदलेपर्यंत भाजायचे आहे, म्हणजे छान पावडर पण याची छान होते। आणि हे शेंगदाणा तेल आहे। तर हे शेंगदाणा तेल मी अर्धा किलो घेतलेलं आहे 2 किलो आंब्यासाठी, आणि याला छान गरम करून घेतलेलं आहे तेल, आणि गरम करून थंड होऊ द्यायचं आहे बोट बुडेपर्यंत। जसं आपलं बोट टाकून बघायचं आणि थंड असा होऊ द्यायचा आहे, पण गरम चांगलं करायचं आहे, उकळी येऊ द्यायची नाही आहे। याच्या ज्या वाफा येतात ना तोपर्यंत येऊ द्यायच्या, आणि मग तेल झालेलं आहे असं समजायचं। तर आणि मग थंड होऊ द्यायचं आहे। तर हा आता मी मसाला करून घेतलेला आहे, वाटून घेतलेला आहे मिक्सरमधून बारीक। यात हळकंड, तुमच्याकडे जर समजा हळकंड नसेल ना तर थोडी हळद पण घातली तरी चालेल। आता हा मसाला सगळा घालून घेतला आहे यामध्ये। तर बघा, तिखट आहे हे लाल तिखट, मीठ, साखर, हा जो मसाला आहे ना बारीक करून घेतलेला आहे तो पण टाकून घेते आहे, आणि मोहरीची डाळ, आता हे सर्व साहित्य ना मिक्स करून घ्यायचं आहे छान। तर बघा, हा मसाला आता मिक्स करून घेतलेला आहे, आणि आता हे थंडगार झालेलं तेल घालून घेते आहे। आणि आता छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे ना छान मिक्स करून घेतलेलं आहे, आणि आता हे लोणचं तयार झालेलं आहे। आता हे छान बळीत भरून ठेवून द्यायचं, म्हणजे वर्षभर हे मस्त टिकतं। तर बघा, 1 दिवसानंतर लोणचं दाखवते आहे। तर हे बघा, या फोडी ज्या आहेत ना आंब्याच्या या सगळ्यांना अशा छान मुरल्या, आणि आता हे तेल पण याला आता छान सुटलेलं आहे।